पहा मित्रांनो, स्क्रीनवरती आपण जर पाहिलं तर मैत्री चषक अर्थात जे चेंडू वापरले जात आहेत त्या चेंडूवरती सुद्धा आपल्याला मात्र मैत्री मैत्री आणि फक्त मैत्री, कारण पर्व आहे मैत्रीचं 7वं आणि त्या 7व्या पर्वामध्ये खऱ्या अर्थानं मैत्री चषक एका उंचीवरती गेलेला पाहायला मिळतं आपल्याला. खऱ्या अर्थानं मी सातत्यानं या स्पर्धेबद्दल गेल्या 7 वर्षापासूनचा लेखाजोखा आपल्या समोर ठेवतोय. हा सर, यस, गेम इज ऑन, पंचांचा सिग्नल येतोय. चेंडू मात्र आपण जर स्क्रीनवरती आपला पाहिला तर मैत्री चषकचा आपल्याला खऱ्या अर्थानं टेनिस बॉल मध्ये फार दुर्मिळ असं आहे की चेंडूवरती मात्र प्रिंट झालेले पाहायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरतून मात्र तेजस लो फुल टॉस बॅटवरती, तिथे मात्र मिडवन थोडंसं चकलं गेलंय परंतु बॅकअप आहे. यस, एकच धाव असेल. मॅच मात्र आजच्या 3ऱ्या दिवसातील मॅच क्रमांक 2 आपल्या भेटीला. खऱ्या अर्थानं एका बाजूला टीम नावली, विपक्ष टीम बानसेवाडी संघाने नाणेफेक जिंकली आणि तदनंतर मात्र क्षेत्ररक्षणाचा महत्वपूर्ण सकाळच्या सत्रामधील निर्णय आणि प्राचारण केलं नावली संघाला. सलामीची जोडी मात्र तेजस आणि कार्तिक अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरतून तेजस आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. चला, जास्त वेळ घेऊ नका प्लेस सजवण्यासाठी. सन्मानजनक, अतिशय चांगलं डिफेन्स व्हायला. चेंडू येऊन दिला आपल्यापर्यंत आणि त्यानंतर मात्र बॅट थोडीशी हलक्या हाताने मात्र वन साईडला क्लिक केली. एक धाव धावून पूर्ण केली कारण मॅच सुरुवात होते. परंतु पॉवर प्ले जर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं ज्यावेळेस रायटर लेफ्ट कॉम्बिनेशन येतं त्यावेळेस नक्कीच आपल्याला एक चांगलं दृश्य पाहायला मिळतं. पूर्णतः साईट मात्र इकडची तिकडे घेतली जाते. तेजस टू मात्र तेजस आपल्याला पाहायला मिळतील. आता मोठा फटका खेळायचा आहे. हो, जोर कस खेळलाय परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं तसं झालं नाहीये. एक धाव मात्र नक्की अर्जित होईल. एका धावेने मात्र नक्कीच इथे मात्र धावफलक खालतं ठेवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. एका बाजूला तेजस, दुसऱ्या बाजूला कार्तिक आपल्याला पाहायला मिळतात. मैत्री चषक 2025 पर्व 7व्या पर्वातील आजचा हा 3रा दिवस. फुल टॉस. हो, इथे मात्र एक काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, स्विच करण्याचा प्रयत्न झाला परंतु पहिल्याच मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये हे करणं गरजेचं आहे का, हा एक प्रश्नचिन्ह निर्माण होत असतो मित्रांनो. कारण तुम्हाला सरळ बॅटने फक्त 30 सर्कल भेदायचं आहे आणि त्यामध्ये वाकडं तिकडे खेळल्यानंतर नक्कीच डॉट डिलिव्हरी येण्याची शक्यता जास्त आपल्याला पाहायला मिळते. धावफलकाचा विचार केला तर 4 धावा धावफलकावरती. आता मात्र कार्तिक स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर टीम नावली 11 संघाकडून स्ट्राईकला तेजस आहेत. यात लाभ केला, चांगला फटका परंतु तिथे कव्हरला. हो, थ्रो खराब आहे म्हणे. चांगला गोल्डन चान्स आला होता परंतु इथे मात्र एक धाव नक्कीच कंप्लीट झाली. जोखीम भरी धाव होती. तेजस यांच्या बॅटमधून आलेली एकेरी धावसंख्येला 11 धावसंख्या मात्र 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आता कार्तिक मात्र स्ट्राईक एंडला डावखुऱ्या हाताचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं पाहिलं तर एक सी कॉर्नर सज्ज आहे. त्याचबरोबर एक स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या मध्ये असे 2 क्षेत्ररक्षक ऑन साईडला. ओहो, मोठा खोदून काढलाय फटका. मोठा चेस आहे. या सी कॉर्नर होता, मोठा चेस आहे. चेंडू मात्र ओल्डेल सीमारेषा लॉंग ऑन रिझनला 4 धाब्यांसाठी. धावसंख्या मात्र 9. चला, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. टीम बानसेवाडी 11 संघ मित्रांनो, खऱ्या अर्थानं मॅचेस खूप असतात आणि एक महत्वाची सूचना सकाळपासूनच देतो आम्ही, कारण आपल्याला हे मैदान 5 वाजता खाली करायचं असते. याची आपण दक्षता घ्या मित्रांनो. इथल्या ज्या भूमिपुत्र आहेत त्यांना प्रॅक्टिससाठी थोडा वेळ मैदान द्यायचं आहे. रेवले गावचे सुपुत्र दिलीपजी वायकर, आपल्याला विनंती असेल सर आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. दिलीपजी वायकर, आपल्याला मैत्री समूहाच्या माध्यमातून विनंती आहे सर आपण या मंचावरती स्थानपन्न व्हा. आगतम स्वागतम सुस्वागतम. चला मल्होत्रा सर, चला. सकाळचं सत्र आणि अतिशय क्लायमेटचा विचार केला ना तर खऱ्या अर्थानं या क्लायमेट बद्दल मी सातत्यानं सांगत असतो.
मी मला वाटते मागच्या संडेला नवी मुंबईला असताना सुद्धा या मैदानाचा उल्लेख तिथे करत होतो की एक असं मैदान की शहरामध्ये आहे की इकडे मात्र आपल्या जिल्ह्यामध्ये हा भास होत असतो, असं एक अतिशय देखणं मैदान. आजूबाजूला सभोवती एकही कोणतीही ऍक्टिव्हिटी नाही आहे, शांत असं एकदम स्वच्छ वातावरण. गोलंदाजीमध्ये बदल, अविनाश बानसे पहिला चेंडू, हो हो फुल टॉस, आ बैल मुझे मार. दोन्ही पंचांचे हात वरती, चेंडूला पाठवलाय सीमारेषा बाहेर. यस षटकार प्लस नो बॉल बिंबरचा. इथे मात्र पहिला चेंडू खराब हाताळलाय अविनाश यांच्या माध्यमातून आणि तेजस यांनी मात्र त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. कारण क्रिकेटमध्ये आहे ना संधी शोधली जाते सातत्याने आणि ते मात्र इथे तेजस यांनी हेरलं. अतिशय चांगला देखणा फटका, ते मात्र फाईन लेग स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषा बाहेर पाठवला. अभि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून लँड करावा लागेल. हो हो आता मात्र यष्टांचा वेध घेणारा होता का? पंचांनी नो बॉलचा इशारा. यस इथे मात्र सर हा सुद्धा बिमर आहे, चक्क गोलंदाज आहे. ओ हो 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 यस इथे मात्र वेगळ्या धाटणीचा अजूनही अशा प्रकारचे गोलंदाज आढळतात. थोडस नाही फिल प्लन्सनचा निर्णय अंतिम. यस किती पॅनल्टी? 2 आणि एक आलेली नोची 1 धावून काढलाय प्लस धावून काढलाय म्हणजे 4 धावा या चेंडूवरती अर्जित होतील. धावसंख्या 21 ऑन स्कोर बोर्ड. एकही चेंडू हाताळला नाहीये म्हणजेच एक षटक फक्त संपलंय आणि त्यामध्ये धावा आल्यात 21 धावा. टीम बानसेवाडी 11 प्रॉपर गोलंदाज वापरा मित्रांनो, कारण मल्होत्रा सर तिथे अतिशय दक्ष आहेत. चला स्पीडअप ठेवा गोलंदाजीमध्ये बदल. गणेश हो हो खूपच शॉर्ट पिच, त्याच्यावरती एक रॅकिंग प्रहार येतोय. चेंडू स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून चेंडू सीमारेषा बाहेर. आणखीन एक दमदार चौकार, म्हणजेच कुठेतरी गोलंदाज आता लडखडले जात आहेत. गणेश हा सर 4. चला चला स्पीडअप घ्या. धावसंख्या मात्र 25 ऑन स्कोर बोर्ड. ओ सुरेख चेंडू, अप्रतिम देखणं. गणेश कमबॅक करून देत आहेत का टीम बानसेवाडी 11 संघाला? कारण मधलं षटक थोडस खराब हाताळलं गेलं अभिच्या माध्यमातून, त्याचा मोठा फटका बसलाय टीम बानसेवाडीला. परतावं लागेल गेम मध्ये पुन्हा एकदा. सुरेख आहे, अप्रतिम आहे देखणी गोलंदाजी गणेश यांच्या माध्यमातून. क्लास दाखवत आहेत खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी. मित्रांनो खेळा मी सातत्यानं सांगत असतो की संघ आहे तर तुमचं नाव आहे, कारण आपण जोडले गेलो आपल्या संघाशी. कारण संघ आज खेळतोय माझ्या गावाचं नाव घेऊन, म्हणून इथे मी खेळायला आलोय खऱ्या अर्थानं गावासाठी. जर्सी माझ्या अंगावरती आहे माझ्या गावाची, हे प्रामुख्यानं प्रत्येकाने त्याचं भान ठेवलं पाहिजे. मात्र तेजस आहे, फटका नक्कीच मला वाटतं सॅलेमिशन आलं नाही, परंतु क्षेत्ररक्षकासाठी मोठा गॅप आहे. फुटबॉल स्टाईल कामी आले. 2 धावा कंप्लीट झाल्या, 3ऱ्या धावेसाठी पलटल्यात, मार्गस्थ झाल्यात. 1 धाव तर वाचवली म्हणे नक्कीच क्षेत्ररक्षकाने, परंतु हाताने डिफेन्स करायला पाहिजे. इथे मात्र खऱ्या अर्थानं पायाने फुटबॉल खेळायचा नाहीये, वाकलं पाहिजे, फिटनेस ठेवला गेला पाहिजे. 3 धावेबरोबर धावसंख्येचा विचार केला तर 29 ऑन स्कोर बोर्ड. षटक क्रमांक 2 मार्गस्थ गणेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र कार्तिक पुन्हा स्विच. हो हो वा सुरेख चेंडू होता, अप्रतिम चेंडू होता. इथे मात्र डॉट डिलिव्हरची सांगता झाली का? इथे मात्र उलटे स्विच खेळण्याची, रिव्हर्स खेळण्याची प्रयत्न केला जातोय आणि अर्धा हा निर्धाव चेंडू. इथे मात्र अप्रतिम फटका, परंतु इनसाइड आउट खेळला गेला क्षेत्र. हो 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 इथे मात्र झेल डाऊन झाला.
झेल मात्र हातातून सोडला गेला, त्यामध्ये एक धाव अर्जित झाली आहे. म्हणजे जर 2 षटकाचा विचार केला तर 31 ऑन स्कोर बोर्ड. 31 धावा, 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला नवीन गोलंदाज या, पटकन स्पीडअपली गेम चालू ठेवा. नवीन गोलंदाज तेजस, वैयक्तिक मला वाटतं दुसरं, संघासाठी मात्र तिसरं षटक घेऊन मार्गस्थ होताना पाहायला मिळतील. तेजस यांच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे, कारण एक गोलंदाज बॅन झालाय, म्हणजेच अतिरिक्त एक गोलंदाज तुम्हाला द्यावा लागेल. स्ट्राईक एंडला मात्र तेजस खेळताना पाहायला मिळतील. फील्ड प्लेचा विचार केला तर डीप मिड विकेट आहे, सी कॉर्नर आहे. त्यानंतर लॉंग ऑफ सज्ज झालाय. ओ जोरकस मधुर साऊंड, चेंडूला भिरकावलाय, सी कॉर्नर, सीमारेषा बाहेर. दमदार फटका, षटकाराची मोहर उमटली. ज्यावेळेस चेंडू बॅटला लागला त्यावेळेस एक मोठा साऊंड आपल्याला ऐकायला आला. ती ताकद होती, ताकदीबरोबर प्रॉपर टायमिंग सुद्धा साधलं गेलं आणि तेजसच्या बॅटमधून आलेला हा दमदार खणखणीत षटकार. तदनंतर धावसंख्या मात्र 37 ऑन स्कोर बोर्ड. नेक्स्ट मॅच टीम सिंदेवाडी विपक्ष टीम रेवली 11. कर्णधार आपण रिपोर्टिंग करा, आपला टॉस केला जाईल. अतिशय चांगला फटका, हो हो, तिथे थोडस खराब क्षेत्ररक्षण झालंय कव्हर मध्ये. धाव एकीचा दुहेरीमध्ये परिवर्तन झालंय. चुकीला खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये म्हटलं जाताना चुकीला माफी नाहीये. बघता बघता दुसरी धाव मात्र अर्जित केली जाते. ज्यावेळेस क्लोज मॅचेस येतात त्याच वेळी अशा ज्या एक धाव एक्स्ट्रा चोरलेल्या असतात ना, त्या मात्र डोकेदुखी ठरत असतात मित्रांनो. तेजस, पुन्हा एकदा तेजस यांच्यासाठी बॅट चिरणार, हो फिरकावलाय. तिथे मात्र आता प्रोटेक्शन आहे. चेंडूला अतिशय चांगलं केलंय आणि फक्त एक आणि एकच धाव असेल. एका धाब्याबरोबर धावसंख्येचा विचार केला तर 40 धावा आतापर्यंत धावफलकावरती जोडल्या गेल्यात. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन थोडासा वेळ जातोय, परंतु खऱ्या अर्थानं थोडंसं स्पीडअप घ्या मी म्हणेन मित्रांनो, कारण आयोजकांना वेळेचं खूप महत्व आहे. त्यासाठी की जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं मॅचेस संपवाव्या लागतात. इथे मात्र सुपला शॉट खेळायचा होता, परंतु इथे मात्र काय घडलं तर चेंडू मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय आलेला हा निर्धाव चेंडू. हे खूप महत्वाचं षटक होतं टीम बांसेवाडी संघासाठी, कारण तेजस कशा प्रकारचं षटक हाताळतील तिसरं, यावरती किती धावाचा इथे मात्र सरळ सरळ येतोय समोरच्या दिशेला. चेंडू मात्र सीमारेषे बाहेर. एक वेगळी रणनीती तेजस आखून आहेत, कारण जर विचार केला ना तर जशी पॉवर प्लेला फील होती तशीच ठेवले. त्यांच्या गोलंदाजीवरती विश्वास आहे का? बाउंड्री लाईन मात्र प्रतीक्षा करते अजून खेळाडूंची, परंतु नाही. तेजस यांना माहिती आहे, हो सुरेख चेंडू आहे, सुरेख कमबॅक आहे. इथे मात्र या षटकाने मात्र टीम बांसेवाडी संघाला या मॅच मध्ये इन करून ठेवलंय का? धावसंख्या मात्र पाहिली तर 44 धावा झाल्यात. एक षटकार एक चौकार आलाय. म्हणजेच जी टीम खऱ्या अर्थाने विचार केला तर नावली संघ जी धाव गती पहिल्या षटकापासून राखून आहे ना, ती तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा आहे म्हणेन. 44 धावा 3 षटकांमध्ये धावफलकावरती लागल्यात. उर्वरित अजूनही 2 षटक आहेत आणि त्यामध्ये एक षटक नक्कीच अजून चांगल्या प्रकारचं फलंदाजांसाठी पोषक असणार, कारण एक गोलंदाज बॅन झालाय, म्हणजे एक नवीन गोलंदाज द्यायचा आहे त्यांना. म्हणजेच काय मेजवानी आहे आणि टीम नावलीची एक जमेची बाजू म्हणजे नॉट आउट. आतापर्यंत ओपनर्स इथे मात्र खेळतात. हर्ष गोलंदाजी मार्क वरती आलात. आता मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक घेतले गेलेत. हो 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 हो, पहिलाच खराब चेंडू, नो बॉलचा इशारा. यस भीमरचा नो पंच सांगतील, आमच्यापर्यंत इशारा पोहोचवला जाईल. आज पंचांचा विचार केला तर मल्होत्रा सर आणि त्यांच्या सोबत असणारी त्यांची टीम ही स्पर्धा मात्र अतिशय चांगली देखणी पार पडावी यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जातात. अतिशय तीक्ष्ण पंच सांगताय तुम्ही दुसरा चेंडू असा हाताळू शकत नाहीये, अन्यथा बाक्टू. दोन धावा आल्यात. हर्ष पुन्हा एकदा
आता कर्णधारांनी काहीतरी सांगणं गरजेचं असेल. तुम्हाला लँडिंग करावं लागेल. जर आपण पाहिलं ना, विमान जर तुम्ही लँड करत नसाल तर तुमचं ते प्लेन क्रॅश होणार आहे, इंधन संपणार आहे. जोरकास भेटन क्षेत्ररक्षक आहेत, काय घडणार आहे. हो हो हो, परंतु नो बॉल आहे. इथे मात्र नो बॉल आहे. चांगलं, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षक. फ्री हिट होता, म्हणजेच तेच फ्री हिटचा नो बॉल होता, त्यामुळे झेल मात्र होऊ शकला नाही. त्या दरम्यान मात्र आल्या दुहेरी धावा. थोडंसं पुढे लँडिंग करावं लागेल, जास्त वेळ देत आहेत. आता मात्र नक्कीच चांगला फटका, अतिशय सुरेख चेंडू मात्र फायनल क्रिजन सीमा रेषा पार, चौकार. नेक्स्ट टॉस आपण करतो. या प्लीज टीम सिंधुवाडी विपक्ष टीम रेवली 11, या दोन संघांच्या दरम्यान आपण टॉस करूया. प्लीज टॉस का बॉस या ठिकाणी नक्कीच थोड्याच वेळामध्ये या. धावसंख्येचा विचार केला तर 52 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या. षटक क्रमांक मात्र 4 मार्गस्थ आहे. हर्ष कुठेतरी थोडीशी चुकतात, लँडिंग चुकते, लँडिंग करावी लागेल तुम्हाला. यास हो हो हो, परंतु त्यावरती काय कडक प्रहार केला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ बा सुरेख झेल टिपला, जवळजवळ सुटला की काय. आणि सुनील यांच्या माध्यमातून अतिशय चांगला दर्जेदार झेल टिपला. कॉर्नर तिथे मात्र डीप मिड विकेटला. आणि मात्र कार्तिक यांचे खेळ संपुष्टात आलाय. बराच वेळ मात्र ही सलामीची जोडी, अतिशय चांगली पार्टनरशिप, 52 धावांची पार्टनरशिप केली. आणि तदनंतर मात्र खऱ्या अर्थानं कार्तिक बॅक टू द पवेलियन, परंतु चांगला खेळ केला जर आपण विचार केला तर. चला चला चला, बॅट्समन थोडं स्पीडअप घ्या. स्ट्राईकला मात्र गणेश जांभळे इनेट नंबर 3 वरती. गोलंदाजी मार्क वरतून हर्ष आपल्याला पाहायला मिळतात. लँडिंग करावं लागेल. या सुरेख आहे, सुरेख आहे. वा, यष्टी रक्षक सुद्धा चांगलं झालंय. आलेली निर्धाव चेंडूची सांगता. खऱ्या अर्थानं जर धावफलकाकडे आपण गेलो तर 52 धावा, 3.47 खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. करंट रन रेटचा विचार केला तर 14.18 आपण पाहतोय. पुन्हा एकदा हो हो, स्विच हिट अतिशय देखना, लाजबाब. इथे मात्र नो मॅच आहे. चेंडू मात्र मार्गस्थ होईल, सीमा रेषा पार. येईल आणखीन एक मैत्री चषक चौकार. धावसंख्येला आकार, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल खऱ्या अर्थानं 56 ऑन स्कोर बोर्ड. अब तक 56. षटक क्रमांक 4. किती धाबा होणार? 70, 80. ओ हो हो हो, सुरेख. या श्रेष्ठांच्या मधोमध पंचांचं बोट आकाशाकडे. गणेश जांभळे बॅक टू द पवेलियन. विकेट क्रमांक 2. टीम खऱ्या अर्थानं नावली 11. आणि आता मात्र शेवटचं षटक मार्गस्थ होणार आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धाबा कुठल्या जातील? रवी पहा, रिप्लाय मध्ये जर चेंडू पाहिला, चेंडूला गती झाली होती. पंचांनी एक क्षणाचाही विलंब लावला नाहीये. लगेचच आपला बोट मात्र आकाशाकडे घेऊन गेले. यास नवीन फलंदाज सुमित जांभळे. स्ट्रायकिंगला मात्र आपल्याला तेजस पाहायला मिळतात. आतापर्यंत 23 धाब्यांवरती खेळतायत. गोलंदाज मात्र शॉर्ट पिच, जोरकस फटका खेळला जाईल, परंतु काय घडलं? बोल झालं ना इथे मात्र आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. यस क्लीन बोल्ड. पहिल्या चेंडूवरती मात्र खूप चांगली कामगिरी रवी यांच्या माध्यमातून झालेली पाहायला मिळते. पाहिलं तर सिनियर आहेत. गतीमध्ये परिवर्तन. या जोरकस खेळायचा होता फटका आणि त्यामध्ये तेजस मात्र खूप ताकद लावून बसले. ताकदीचा वापर झाला नाही. चेंडूनी मात्र पुन्हा एकदा उलकवणी दिली आणि चेंडू सरळ जाऊन एस्टॅनवरती आदळलाय. पहिल्या चेंडूवरती आली शेवटच्या विकेट. म्हणजेच काय तर हे षटक मात्र खूप महत्वाचं ठरणार आहे टीम नावली. त्याचबरोबर टीम विचार केला तर बांसेवाडीच्या माध्यमातून कुठेतरी टीम नावली 70 धावांचा आकडा डोक्यामध्ये घेऊन चालली होती, परंतु त्याला खेळ बसणार का? कारण
रोहन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, रोहन शिंदे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. रवी काय करतील, खऱ्या अर्थानं एक सिनियर आहे तर आता तुमचं कौशल्य पणाला लावावं लागेल, कुठेतरी थांबवावं लागेल, 70कडे जाऊन द्यायचं नाही, हा प्रयत्न नक्की करावा लागेल. फील्ड प्लेस लक्ष द्या, अन्यथा तुम्हाला पंच दंडित करू शकतात, याची जाणीव ठेवा. रवी पुन्हा एकदा निघतील. फटका फसला, चेंडू हवेमध्ये आहे परंतु झेलपर्यंत कोणी जात नाही आहे. जाऊ द्या, एका धाबीने काही फरक पडणार नाही आपल्याला. विकेटचं खूप जास्त महत्व राहिलेलं नाही आहे, कारण डॉट डिलिव्हरी किंवा एक धाव या समीकरणातून नक्कीच जावं लागेल. टीम खऱ्या अर्थानं बान्सीवाडी 11ला, परंतु टीम नावली कुठेतरी उर्वरित तुमच्याकडे 4 चेंडू आहे, त्यामध्ये एक चेंडू सीमारेषा बाहेर पाठवावा लागेल. 70 धावांचं जे मानसिक दडपण येतं समोरच्या संघावरती ते तुम्हाला द्यायचं असेल तर एक मोठा फटका खेळणं अपेक्षित असेल. सुरेख चेंडू, अतिशय देखणी गोलंदाजी. वेट 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 यष्टीरक्षक सांगतायत जाऊ द्या. इथे गोलंदाजाला दाद दिली पाहिजे यार. आपल्यातून खरोखरच एक स्लॉक वरचं षटक, हाणामारीचं जे षटक असतं त्या षटकाला फलंदाज मेजवानी म्हणतात की हे नाही, आमच्यासाठी मेजवानी आहे, आम्हाला इथे धावा कोटायच्या आहेत. परंतु त्या षटकामध्ये अशी दर्जेदार फसवी गोलंदाजी, गती परिवर्तन असणारे चेंडू हाताळले जातात रवी यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अतिशय दर्जेदार. तिथे शॉर्ट स्क्वेअर लेग आहे आणि त्यामध्ये एक धाव असेल. वा बाय वा, काय सुरेख गोलंदाजी हाताळतात. पहिल्या चेंडूवरती विकेट, नंतर एक धाव, नंतर बाईचं लेग बाई स्वरूपात परत एक. म्हणजे आतापर्यंत एक चांगलं षटक हाताळलं. जी अपेक्षा कर्णधाराने केली होती रवी यांच्याकडून ती मात्र पूर्ण करताना पाहायला मिळतात. रवी आपल्याला एकही मोठा फटका आतापर्यंत खेळून दिला गेला नाहीये फलंदाजांना. पुन्हा एकदा रवी मात्र मार्गस्थ होतील. आता मात्र समोरच्या दिशेला डोक्यावरतून जाणार का, काय घडेल. हो, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आपल्यातून. सुरेख इथे विकेट असणार आहे, परंतु किती धावेला असणार. 2 कंप्लेंट झाल्या, 2 पूर्ण झाल्या ना, तिसरीला आउट ना, दुसरीला झाला सॉरी, एकच धाव कंप्लेंट झाली आहे. म्हणजेच काय तर अतिशय देखणं इथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं लॉंग ऑन रिझनला तुषार यांच्या माध्यमातून. आणि अशाच दर्जेदार क्षेत्ररक्षकांसाठी जे दर्दी प्रेक्षक असताना त्याला दाद देतात मित्रांनो. रोहन मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज उमेश, नवीन फलंदाज उमेश मात्र मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला मात्र सुमित जांभळे असतील. मला वाटते शेवटचा षटकातील शेवटचा चेंडू असेल. मोठा फटका. हो, जोरकस खेळण्याचा प्रयत्न केला गेला. काय घडलंय तर पंचांचे दोन्ही हात मात्र फेलावले गेलेत. म्हणजेच काय तर येईल वाईट चेंडू, आलेली एकेरी धाव. चला, याच शेवटच्या चेंडू नंतर आम्ही नाणेफेकीचा कॉल करतोय. चला, टीम शिंदेवाडी 11 संघाचे कर्णधार, टीम रेवली 11 संघाचे कर्णधार, आपल्याला शेवटचा कॉल आहे. आपण टॉस का बॉस या ठिकाणी या. चला पटकन. त्यांच्याकडे बघा विजय. यस, इथे एक सूचना आम्ही एका चेंडूनंतर तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. वा, सुरेख चेंडू होता. अलाउन द कार्पेटच्या साहाय्याने चेंडू येईल लॉंग ऑफला. तिथे मात्र अतिशय चांगलं डायरेक्ट हिट. हो, इथे मात्र सुरेख दर्जेदार क्षेत्ररक्षण आहे. तुषार मला वाटतं तिथे आहेत. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. यस, शेवटच्या चेंडूवरती आला दुहेरी धावा. 2 धावेवर धावसंख्या 64 ऑन स्कोर बोर्ड आणि 65 टू विन. टीम खऱ्या अर्थानं बान्सेवाडी 11. तर चला मित्रांनो, टॉस करतोय आम्ही. या प्रकाशजी देवडे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. चला, टीम शिंदेवाडी विपक्ष टीम रेवली 11. टॉस करा या मित्रांनो. चला प्लीज. आणि एक सूचना आहे प्रत्येक संघातील संघनायकाला, आपण मैदानाच्या आतमध्ये जात असताना कॅमेरा आपला बघा. टॉस का बॉस, तर जे आपल्या कॉम्बॉक्सच्या समोरची जागा आहे, यस, तिथूनच आपण मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल व्हायचे. आतमध्ये गेल्यानंतर बाहेर सुद्धा तिथूनच यायचे, लक्षात घ्या. यस, टॉच बिन नाही आले का. टीम रेवली 11, आपल्याला शेवटचा कॉल आहे मित्रांनो.
आपण इथे उपस्थित आहात का टीम रेवली 11? आणि प्रत्येकाला सूचना आहे, आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना जी फ्रंट इथला कॉम्बॉक्सच्या समोरची जागा आहे तिथूनच आतमध्ये जायचं, बाहेर यायचं, प्रत्येकाने शिस्तीचं पालन करायचं. लक्षात ठेवा मित्रांनो, स्पर्धा आहे तुमच्यासाठी, कारण एवढा मोठा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी निर्माण करून दिलाय मैत्री समूहाच्या माध्यमातून, शिवशंभू प्रतिष्ठानच्या माध्यमातून. आपण नियमांचं पालन करा. प्रकाशजी देवरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मात्र तिथे टॉस करतोय. नेक्स्ट टाइम मॅच असेल टीम शिंदेवाडी विपक्ष टीम रेवली 11 आणि त्याच तिथेच घेत आहे हो विजय. टॉस केला जातोय आणि तिथेच थांबायचं. मान्यवरांना नक्कीच विनंती करेन. आदरणीय प्रकाश जी देवरे साहेब यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. शिंदेवाडी संघाने नाणेफेक जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारला. आपण तिथे सन्मान करूया. आदरणीय प्रकाशजी देवरे साहेब यांना आपण तिथे मंचावरती सन्मानित करूया. मी आयोजन समितीला विनंती करतो. चला प्रशांत, चला चला. आदरणीय प्रकाशजी देवरे साहेब यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. एक आपल्या स्पर्धेची गोड भेट, एक सन्मान चिन्ह देऊन आपण त्याचबरोबर आदरणीय संतोषजी देवरे साहेब यांनाही सन्मानित करतोय. त्याचबरोबर मंगेशजी दगडू देवरे यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करूया. आदरणीय संतोषजी देवरे, मंगेशजी देवरे यांनाही आपण सन्मानित करूया. तर प्रत्येक संघाला एक आपण आपला जो प्लेइंग 11चा फॉर्म आहे तो मात्र भरून द्यायचा आहे मित्रांनो. मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. कारण मित्रांनो, एखादी स्पर्धा उभी करायची असेल तर अशा मान्यवरांची आपल्याला नितांत गरज असते, पाठिंब्याची गरज असते. तर सगळ्या मॅच कडे रुख करूया. मॅच पाहता मैत्री चषक लीग स्पर्धा. मी सातत्याने या स्पर्धेबद्दल सांगतोय की लीग स्पर्धा फार कमी मित्रांनो पाहायला मिळतात. एक गाव 11च्या बांसेवाडी आपला 12th मॅन नाहीये आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. ठीक आहे ठीक आहे, जरा पाठवा लवकर. तर स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर तेजस बांसे, नॉन स्ट्राईक एंडला सुनील. चला प्रश्न पहिला चेंडू अतिशय चांगला, मात्र सुनील यांच्या बॅट मधून आलेली एकेरी धाव आहे. स्ट्राईक एंडला आता मात्र तेजस आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्क करतो आपण पाहिलं तर तेजस वर्सेस तेजस. सुरेख चेंडू आहे, ऑफ स्टेजच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, थोडस बागपुटला जाऊन खेळायचा प्रयत्न केला, त्यामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाले. 65चं लक्ष टीम बांसेवाडी संघासमोर आहे. पाहिलं गेलं तर 13ची सरासरी. सुरेख 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 आपलातून गोलंदाजी होते. चला थोडीशी गती द्या, एक्सेलेटर दाबा प्लीज, विनंती आपल्याला. आपण पाहिलं तर तेजस बनसे जरा थोडस चाच पडतंय. तेजस बांसे मात्र थोडस चाच पडतायत. मनावर तसा टायमिंग प्रॉपर होत नाहीये. आता मात्र कव्हर रिझन मधून अतिशय चांगला मोठा गॅप. हो, इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं. पहा एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा थ्रो थोडासा खराब आलाय. थ्रो खूप महत्वाचा आहे मित्रांनो. सातत्याने आम्ही सांगतो, तुम्ही चेंडू फील्ड तर केला परंतु थ्रो खराब आला तर त्याचं मोल शून्य होत असतं. त्यासाठी थ्रो अतिशय अचूक ठेवा, यष्ट्यांचा भेद घेणारा ठेवा.
ते मात्र दोन धावा बघता बघता कंप्लीट झाल्या. धावसंख्येचा विचार केला तर 3 धावा. इथे चांगला दर्जेदार मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक 1 हाताळत असताना खऱ्या अर्थानं गोलंदाज मात्र अतिशय बहारदार गोलंदाजी करतायत तेजस. तेजस जांभळे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला मात्र तेजस बांसे. मोठा फटका, हो हो हो, फटका फसला, चेंडू हवेमध्ये आणि यष्टीरक्षकाच्या का जाळ्यामध्ये नक्कीच अटकलाय म्हणेल. डकआउटच्या दिशेने परतावं लागेल तेजस यांना. मात्र पहिली विकेट, पहिला हादरा, पहिला धक्का. टीम मात्र बांसेवाडी 11 खऱ्या अर्थानं काय षटक हाताळलं यार आपलातून. पहा कुठेतरी मोठा ताकद लावली परंतु ते स्विंग मिस पाहायला मिळालं आणि इथे मात्र अतिशय चांगला झेल टिपला गेला. धावसंख्येचा विचार केला तर 3 धावा, किती 3 का 4, 4 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मात्र इथं संपुष्टात आलंय. म्हणजे विचार केला तर आता मात्र तुम्हाला 61 धावा बनवाव्या लागतील. 24 चेंडू तुमच्याकडे शेष असतील. विचार केला तर 3 धावा झाल्या धावफलकावरती. कार्तिक जांभळे गोलंदाजी मार्क वरतून सुनील यांच्यासाठी. सुनील आहेत का तिला काहीतरी डिस्टर्ब, नक्कीच पंचा डेड बॉल घोषित करतायत. श्रीकांत स्ट्राईकला का सुनील. ओ इथे मात्र इनसाइड आउट खेळाय. हो हो, पळावं लागेल, धाबावं लागेल चेंडूच्या मागे. किती धाबा घेतल्या जातील? 2 तर कंप्लीट झाल्यात. यस, 2 धाबींची भर असेल. कुठेतरी टीम बांसेवाडीची जी फलंदाजी आहे त्यांना कुठेतरी चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न करावा लागेल मित्रांनो. कारण आता कुठेतरी 15 क्रॉस झालंय रिक्वायर्ड रन रेट. ऑन द कार्पेटच्या साहाय्याने चांगला अतिशय देखणा एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. वा बाय वा, सुरेख सुरेख, अतिशय देखणा क्रिकेट बुक शॉट पाहायला मिळाला. फलंदाज होते सुनील. सुनील यांच्या बॅट मधून एक देखणा फटका. आपण ज्या वेळेस मित्रांनो कव्हर ड्राईव्ह पाहतो ना, प्रत्येकाच्या डोळ्यासमोर विराट कोहलीचे कव्हर ड्राईव्ह आठवतात. कारण एक गोळी सारखे चेंडू कव्हर रिझर्व मधून काढायची खऱ्या अर्थानं विराट कोहलीची जी कला आहे अप्रतिम आहे मित्रांनो. तिथे जरा पेस का असं झालंय, ढिलाच आलाय एकदम लागून. 9 धावा धावफलकावरती आहेत. इथे झेल होईल का? नाही, परंतु अजूनही खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हो 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 हो, इथे मात्र एक नव्हे तर 2 क्षेत्ररक्षकांना चेंडू बीट करतोय आणि चेंडू सीमारेषा ओलांडतोय. इथे असं म्हटलं झालं या चेंडू मारला फटका त्यावरती 4 धावांची मोहर उमटलीच होती का? करार केला होता की काय चेंडू आणि बॅटनी? हाच नक्कीच वाटतंय. कारण एकाकडून मिस झाला परंतु दुसरा बाउंड्री मॅनला मित्रांनो तुम्ही असं 2 टांगा पसरवून क्षेत्ररक्षण करणं फार खूप खराब आहे. पाठलाग केला आणि चेंडू हातामध्ये दिलाय की काय? परंतु नाही, नो मॅच एरियामध्ये 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतील. 1 धाव कंप्लीट, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट झाल्या, तिसरीचा प्रयत्न केला जाईल. इथे तिसरी ही धाव बघता 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 कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 16 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. भाग मिल्का भाग असं म्हटलं गेलं तर भावगं ठरणार नाही. इथे 3 धावा धावून काढणं खऱ्या अर्थानं सोपी गोष्ट नाहीये मित्रांनो. सरळ डाऊन दी ग्राउंड, सरळ समोरच्या दिशेला अतिशय चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षण अतिशय देखणं पाहायला मिळालं. इथे 1 आणि 1 धाब्याची संभावना. 1 धाब्यावर धावसंख्या मात्र 17 धावा धावफलकावरती. 1.4चा आतापर्यंत खेळ संपलाय. कार्तिक जांभळे अतिशय चांगली दर्जेदार षटक हाताळतायत म्हणायला हरकत नाहीये. सर 5 चेंडू झाले. सॉरी, सुरेख चेंडू होता. हा बॉल घेतला आपल्याकडे. आता मात्र तिथे मिलानचा क्षेत्ररक्षक आता मात्र चेंडू जाऊन दिला नाही. कारण प्रॅक्टिसचा अभाव लगेच जाणवतो मित्रांनो. प्रॅक्टिसमध्ये नसतात ते खेळाडू ज्यावेळेस
एखादी मॅच खेळतात थोडंसं प्रेशर दडपण असतंय त्यांच्यावरती. एंड ऑफ द सेकंड ओव्हर, 2 षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आपण जर विचार केला तर 18 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये 134 फोर्स 89 सिक्स आपण जर पाहिलं 18-47 समीकरण नव्याने आपल्या समोर मांडतोय आम्ही. खऱ्या अर्थानं आता मात्र रिक्वायर्ड रन रेट जवळजवळ 16कडे निघत चाललाय. स्पीडअप घ्या मित्रांनो, प्लीज विनंती असेल आपल्याला. 15.67 रिक्वायर्ड रन रेट आहे. म्हणजे तुम्हाला 16 धावा पर षटक जमवायचे आहेत. एक षटक 20-25 धावा कोणतं ते षटक असेल तिथे मात्र मॅच टर्निंग होऊ शकते. गोलंदाजी मार्कवरतून उमेश गोलंदाजी मार्कवरतून येतील. पहिला चेंडू खराब दिशाहीन पंच आमच्याकडे बळले जातील. येस इट वाईट कॉल. उमेश जांभळे पुन्हा एकदा सुनील यांच्यासाठी मात्र आणखीन एक खराब, आणखीन एक दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. पंच मात्र कवायत सकाळच्या सत्रामध्ये करतायत. अबांतर धाब्याबरोबर धावसंख्या मात्र 1ने पुढे सरसेल. 20 धावा धावफलकावरती आहेत. हॅट्रिक नोंदवली का नाही? यस, चेंडू मात्र एस्टर्न वरतून गेलाय सांगतायत. आणि तर मला तर वाटलं हॅट्रिक कशी येऊ द्या, हॅट्रिक नावावरती नोंद करायची असं मात्र जर ठरवलं नाही ना गोलंदाज उमेश यांनी. लेग साइडला चेंडू वाईट जातात पण हो इथे मात्र भिरकावलाय. मोठा गॅप आहे. यस, सी कॉर्नर आणि डीप मिड विकेटच्या मधून चेंडू जाईल सीमा रेषा पार चौकार. 24 ऑन स्कोरबोर्ड. 24 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात. मोठा गॅप होता. प्रयत्न तर केले क्षेत्ररक्षकांनी परंतु अपुरे पडले म्हणेल. पुन्हा एकदा पाहूया. हो पुन्हा एकदा हाफ बॉल परंतु आता क्षेत्ररक्षक आहे. काय घडेल? हो आणि मटक्यामध्ये आला नाही म्हणायला हरकत नाहीये. इथे मात्र झेल सोडलाय, धरणीला दान केला गेलाय. आणखीन एक जीवनदान असेल. एकच धाव फक्त धाव फलकावरती त्या दरम्यान मात्र घेतले गेले. कॅचेस विन द मॅचेस. आणि ज्यावेळेस तुम्ही मित्रांनो डिफेंड करताना त्यावेळेस मात्र तुमच्याकडून चुका फार कमी घडल्या गेल्या पाहिजेत. इनसाइड आउट अतिशय देखला. हो इथे मात्र खूप लांब बाउंड्री होती. तुम्ही झेल खऱ्या अर्थानं ढकलायचं नव्हतं, झेल टिपणं गरजेचं होतं. त्या दरम्यान मात्र घेतलेली एकेरी धाव. 25 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र 15-40 समीकरण आहे. थोडस लांबवत चाललंय टीम भानसेवाडी संघाच्या माध्यमातून जर विचार केला तर. सुरेख चेंडू आहे. यास देखना चेंडू होता, सरळ पाडवरती आदळलाय. चेंडू जाऊन विसावला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र 14-40 समीकरण वारंवार एका चेंडूनिशी बदलत चाललंय. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर आता मात्र 17.54. यस, बॅटच्या राडांमध्ये खोदून काढलाय. समोरच्या दिसेला क्षेत्ररक्षक येतील लॉंग ऑनचे. हो फेकी झाले. जोखीम आहे. हो खराब गॅदरिंग. विकेट नक्की मिळू शकला असता, एक धाव वाचू सुद्धा शकली असती परंतु हाराखिरी झाली आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या. आता मात्र एक मोठा खणखणी दमदार. हो वा सुरेख अतिशय देखणं खऱ्या अर्थानं जजमेंट पाहायला मिळालं. अगदी सीमा रेषे लगत परंतु कुठे जंप केली नव्हती. म्हणजे कॅचचा चान्सेस होते असं म्हणायला हरकत नाहीये. एंड ऑफ द 3 षटक. एवढे बॉल पंच देणार नाही. तुमची काहीतरी चुकी आहे. पंच कसं देणार?
झाला आता विषय क्लोज, कमी नाही करू शकत. घ्या जे आहे ते घ्या. सर चौथ्या षटकासाठी प्रचारण केलं जातंय. आता मात्र इथे इनसाइड आउट, चेंडू मात्र जाईल स्क्वेअर लेग बॉल. 30 धाबा फलकावर तेजस, 1 धाव. षटक क्रमांक 4. स्ट्राईक एंडला सुनील, नॉन स्ट्राईक एंडला पण पाहिलं तर श्रीकांत. तेजस पुन्हा एकदा. हो चांगला चेंडू होता. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत प्रोटेक्शनला. एक धाव कंप्लीट सहजरित्या केली जाईल, परंतु आता जर स्लॉक ओव्हरची षटकं मार्गस्थ आहेत तर कुठेतरी मोठ्या फटक्यांसाठी केलं पाहिजे. एका धावेवर धावसंख्येचा विचार केला तर 32 झाले. फटका फसला, एलिमिनेशन चुकलंय. एसटी रक्षक चेंडू खाली. हो 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 हो, एसटी रक्षक सुद्धा चुका करतायत. सहज सोपे झेल सुद्धा सोडले जात आहेत. मॅच जिंकायची की नाही हा मोठा प्रश्न आहे. टीम नावली 11 संघाचा जर विचार केला तर मात्र 9-33. मात्र चोरकस फटका खेळलाय, परंतु लॉंग ऑन तिथे सज्ज आहे. 1 आणि 1च धाव असेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. तर धावसंख्येचा विचार केला तर 33 धावा धाव फलकावरती. आपण पाहिलं तर आणखीन बऱ्याच धावा करणं आहे. कोणते शिवधनुष्य पेलणार आहे. फक्त आणि फक्त मला वाटते 8 चेंडूचा खेळ शेष आहे. ओ येस, इट अ बाईट कॉल. अजून एक चेंडू तुम्हाला हाताळावा लागेल सांगितलं जातंय. रिक्वायर्ड रन रेट मात्र 23.25च्या घरामध्ये गेलाय. कारण विचार केला तर 8-31 असं समीकरण नव्याने आलंय. मॅच आहे. ह्या 2 चेंडूमध्ये जर 2 मोठे फटके लागले, हो 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 हो, त्यामध्ये एक चेंडू अप्रतिम हाताळलाय. डॉट डिलिव्हरी, अतिशय सुरेख खोलवर टप्प्याचा चेंडू. आणि या सिच्युएशनला अशा प्रकारचे चेंडू हाताळणं खूप मोठं घातक ठरू शकतं, कारण मोठा फटका लागू शकतो. परंतु तेजस याने ती जोखीम स्वीकारली आहे आणि ते खऱ्या अर्थानं चिघर लागते त्यासाठी मित्रांनो. स्वतःच गोलंदाज चेंडूवरती. इथे मात्र कॉटबँड, इथे विकेटचा पतन झालंय. आणि आणखीन एक डॉट डिलिव्हरी म्हणायला हरकत नाही, कारण आताच्या सिच्युएशनला तुम्हाला डॉट चेंडू खूप महत्वाचे आहेत. आणि आता खऱ्या अर्थानं 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत धावफलकावरती लागल्या 34 ऑन स्कोर बोर्ड. म्हणजे आता जर रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 6 चेंडू आणि 31 धावेंची गरज. तर या ठिकाणी मी नेक्स्ट मॅच साठी प्लीज आपण टीम शिंदेवाडी संघ आपण टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. तर आपला स्क्वॉड सज्ज ठेवा. या एका षटकानंतर टीम शिंदेवाडी आपण आपला स्क्वॉड सज्ज घ्या. आमच्या कॉम्बॉक्सच्या लेफ्ट साईडला आपण आपल्या डकआउट मध्ये या. एका षटकानंतर आपल्याला लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय, याची आपण दक्षता घ्या प्लीज. टीम रेवली आपण सुद्धा येऊन बसायचंय. जाऊया मॅच कडे मार्गस्थ होऊया. यास मोठा फटका आलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू खाली येत आहेत आणि अतिशय चांगला दर्जेदार झेल टिपला जातोय. इथे मात्र फलंदाज कोण बाद झालाय? श्रीकांत. बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज निखिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पाहताय मित्रांनो, मैत्री चषक अर्थातच तर या ठिकाणी मात्र रोशन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करतो. आता मात्र निखिल. सुरेख चेंडू होता, त्यावरती प्लेसमेंट सुद्धा अतिशय चांगली झाली. सुशांत सावंत. इथे मात्र आपल्याला प्रेक्षकांच्या कमेंट सुद्धा येतात. अतिशय खूप चांगलं नियोजन, अतिशय चांगलं खऱ्या अर्थानं युनिक लाईव्ह साठी एक कमेंट आमच्यापर्यंत पोहोचते. खऱ्या अर्थानं क्लिअरिटी अतिशय सुरेख. आणि मी सातत्यानं सांगत असतो
युनिक लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा होई. इथे मात्र फटका फसला, चेंडू आहे तिथे मात्र शॉट पॉइंट एक. हो हो, काय घडलं इथे मात्र झेल मात्र धरणीला दान केला गेलाय. टीम बांसेवाडी कित्येक झेल सोडले जात आहेत टीम नावलीकडून. आता मात्र विचार केला तर 4 चेंडू आणि 30 धावा थोडस कुठेतरी मिळतं जुळतं नाहीये. पुन्हा एकदा बॅटची आतली इन रेस लागली आहे. काय घडेल, विकेट घेतला जाईल का नाही. इथे मात्र एका धावेचं मोल नाहीये, परंतु समोरच्या फलंदाजाला फलंदाजी स्ट्राईकला आणायचंय हे मात्र पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईकिंगला निखिल प्रशांत आपल्याला पाहायला मिळतील. प्रथमेश चेंडू बाहेर आहे का. यस, पंच आमच्याकडे वळले जातील. यस, इट वाईट कॉल. मॅच फक्त लांबवली जाते. आता विजय मात्र थोडस अबक्या बाहेर आहे टीम बांसेवाडी संघासाठी बोलायचं झालं तर. यस, इथे मात्र गती परिवर्तन चाचपडत खेळलं जाते आणि खालच्या क्रमांकाची फलंदाजी आहे असं म्हणायला हरकत नाहीये. इथे मात्र जवळजवळ मॅच मात्र टीम नावली 11 आपल्या बाजूने घेऊन जाताना पूर्णपणे पाहायला मिळतात. आणखीन एक मिसॅन्डिंग फटका. आतापर्यंत 4 झेल आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत 4 आहेत सर. संपले काय अपडेटिंग होते बघा. आमच्याकडे 1 चेंडू शेष दाखवते सर. 1 2 3 एक वाईट होता ना. हो हो, तेच ना. मल्होत्रा सर इकडे एक दाखवतंय शिल्लक. आता काय दोन्हीकडे दाखवते, स्कोर बुकला पण दाखवतंय, लाईव्हला पण. ठीक आहे, 1 चेंडू घ्या कारण डाऊट नको आहेत. नवीन फलंदाज जा पटकन. व्यवस्थित करा कारण मॅच एखादी क्लोज असेल त्यामुळे. चला 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 स्पीडअप घ्या. आता काय बाहेर फिल्डिंग लावायची गरज नाही. टीम लावली चला कारण 1 चेंडू 28 धावा हवे आहेत मित्रांनो. चला पटकन. यस, इथे मात्र चेंडू यस 1 हँडेड. मला वाटतं कॅच ऑफ द मॅच याचा विचार नक्कीच केला जाईल. बघू नंतरच्या काळामध्ये आपण इथे जाऊच. परंतु मॅच संपली आहे. चला चेंडू घ्या आणि नवीन चेंडू पंचांपर्यंत पोहोचवा. आपण मॅन ऑफ द मॅच कडे जाणार आहोत. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच तेजस जांभळे. त्यांच्या बॅट मधून आला तब्बल 23 धावा आणि 2 विकेट सुद्धा आपल्या नावे केल्यात. तेजस जांभळे ठरतात मॅन ऑफ द मॅच. आणि कॅच ऑफ द मॅच सुनील ज्याने तिथे मात्र नक्कीच कव्हर रिझल्ट मध्ये एक चांगला झेल टिपला होता. दोन्ही खेळाडूंना विनंती असेल आपण आल्यानंतर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय आणि आपलं प्राइज घेऊन जायचंय. चला टीम शिंदेवाडी, चला आपण मैदानाच्या आत लाईनअपने आतमध्ये दाखल व्हा मित्रांनो. विनंती असेल आपल्याला आपला 12th मॅच आमच्यापर्यंत दोन्ही टीमचा पोहोचवा आणि आपण लाईनअपने मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. प्लीज विनंती असेल आपल्याला. मॅन ऑफ द मॅच तेजस जांभळे, कॅच ऑफ द मॅच सुनील. दोघांनाही विनंती असेल आपण या.